बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर एका भुरट्या चोराकडून चाकूने हल्ला झाल्याची घटना नुकतीच घडली। चोरी करण्याच्या उद्देशानं घरात शिरलेल्या एका चोरानं सैफ अली खानवर चाकूने तब्बल 6 वार केले। त्यात सैफ हा गंभीर जखमी झाला। यानंतर त्याला रात्री 2 वाजता रिक्षातून लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। वांद्र्यातील हाय प्रोफाईल एरियात आणि त्यातल्या त्यात राहत्या घरात सैफ अली खानवर चोराने चाकूने हल्ला केल्याने सगळ्यांकडून आश्चर्य व्यक्त केलं जाते। सैफवरील या हल्ल्याची बातमी बारामतीच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांना कळाली, त्यावेळी ताई मात्र मुळापासून हळहळल्या। नशीब त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितला नाही, पण सेक्युलर सुप्रियाताईंनी बातमी ऐकल्यावर शॉकिंग आहे असं म्हणत त्यांनी तातडीनं काही जणांना फोनाफोनी केली, पण कुणालाच फोन लागत नव्हता। अखेर लोलो अर्थात करिश्मा कपूरचा फोन लागला व सुप्रियांनी सैफच्या तब्येतीची चौकशी केली। नेमकं काय घडलं चला जाणून घेऊया। नमस्कार, वृत्त मराठीमध्ये आपलं स्वागत। हेलो, हे लोलो, ऑल ओके? आर यू स्लीपिंग? व्हाट हॅपेंड? Oh my God. Oh my God. Oh my God. Then? In the little fellow's room? Oh God. So then? Everybody's okay, na? Okay. So Bebo is in the hospital with him. Oh, she's just sleeping. God, what a trauma. Mom, dad okay, na? Yeah, don't tell them only. Don't tell them. Best, yeah, exactly. Don't tell them. Anything you want me to do, or police has come and everything sorted? I'm so sorry to hear this. Yeah. No, I'm here in my constituency, Lolo, and the media caught me and they said this happened to Seth. So I tried calling Seth right away. Obviously there was no reply. Then I tried your number. I tried everybody's number. Rimanti's not picking up. Neetu's not. Neetu probably doesn't even know you. I tried for. No, don't tell all this gang, they'll unnecessarily overreact to the situation. But the police is there now, na? No, they caught him. But where is Saif hurt then? Oh God. How did he come into the house, Lolo? So scary. Anyway, listen, please get some sleep. Please tell Bebo and Saif I called. I won't disturb. Just keep me posted on what goes on, huh? Big hug. Take care. Anything I can do, let me know. And get some sleep, huh? But Chala, Saif is also home, right? Or no? He'll stay in the hospital forever. He'll stay at the Okay, I'll take care. Take care. Lots of love. Bye. सैफवर हल्ला झाल्यावर हे संभाषण घडलंय करिश्मा कपूर आणि बारामतीच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांचं। खरं म्हणजे सुप्रियाताईंनी इतकी तत्परता आजवर कुणाच्याच बाबतीत दाखवली नाही, पण सैफवर हल्ला झाला आणि सेक्युलर सुप्रियाताई यांना खूप त्रास झाला, कारण ताईंना हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्याविषयी अजिबात आत्मीयता नाही, कारण ताईंना होणारं दुःख देखील सेक्युलर आहे। आजवर महाराष्ट्रात बरीच प्रकरणं घडली, पण ताईंनी एवढी आस्था दाखवत चौकशी केल्याचे ऐकिवात नाही किंवा बघवण्यात नाही। इतकंच काय, पण अलीकडेच घडलेल्या दिशा सालियान हिचा संशयास्पद मृत्यू प्रकरणावेळी असो किंवा मग अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या असो, त्यावेळी ताईंनी कधी चकार शब्द काढल्याचं कधी ऐकलं नाही किंवा कधी बघण्यातही नाही। इतकंच काय, पण ज्यावेळी ताईंचा पक्ष सत्तेत होता त्यावेळी पालघरमध्ये साधूंचं हत्याकांड घडलं होतं। त्यावेळी त्या प्रकरणावर
सुप्रियाताई श्रद्धांजली व्हायला देखील समोर आल्या नाहीत, कारण ही सगळी लोक हिंदू होती. तिथं ताईंचा सेक्युलरवाद आडवा आला. पण सैफ हा ताईंच्या आवडत्या शांतीदूतांच्या धर्मातील होता, म्हणूनच ताईंनी एवढी आत्मीयता दाखवली. सोबतच ताईंच्या पक्षातील आणि मुंबऱ्याचा सेक्युलर नेता म्हणून नावारूपास आलेल्या जितेंद्र आव्हाड यांनी देखील सेक्युलरवादाचा सूर आवळलाय, की सैफने मुलाचे नाव तैमूर आणि जहांगीर ठेवल्यामुळे हिंदुत्ववाद्यांनी घडवून आणलेला हल्ला आहे असं म्हटलंय. एकंदरीतच स्वतःला राष्ट्रवादी म्हणवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रवाद हा फक्त दाखवायला सेक्युलर आहे, पण त्यांचा सेक्युलर राष्ट्रवाद हा शांतीदूतांच्या बाजूने झुकलेला आहे. हे सत्य, कारण बाबरी कांडानंतर मुंबईतल्या हिंदू बहुल भागात 12 बॉम्बस्फोट झालेले असताना 13 बॉम्बस्फोट झाल्याचे सांगून 13वा बॉम्बस्फोट हा मुस्लिम बहुल भागात झाला सांगणाऱ्या शरद पवारांचा वारसा चालवणारी ही नेते मंडळी आहे. त्यामुळे त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा करणं गैर आहे. एकंदरीतच तथाकथित पुरोगाम्यांच्या या सिलेक्टिव्ह सेक्युलर वादाविषयी तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा वृत्तम मराठी.